गुरुवर्य माधवजी महाराज यांच्या 75 वाढदिवसानिमित्त अभिष्ट तीर्थ सोहळ्यानिमित्त या ठिकाणी कीर्तनेचा हरिभक्त वराई संगीत विशारद राजेंद्रजी महाराज पुढे आणि त्यांचा संकल्पित हरिभक्त वराई पांडुरंग महाराज गुरुजी पागल आयो
आपला माझी असं कल्पनेची बाधा कवळी काढी ही संत मंडळी सती असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविकासी नामामुळे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान विठ्ठल सांद्र लीलांबुजाभं जगननिहित प्राणे मंडलं करुण तुलसी माला कंजनां कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं यावे आमचे जेथे स्थान पादुका ठेवितो निर्गुण तेथे करावी पादुकांचे अर्चन मनोकामना पूर्ण होती ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला जगद्वंदनीय सर्वांचे वयोवृद्ध असणारे सर्वांना मार्गदर्शन करून लेकराप्रमाणे सांभाळणारे सर्व संत वृंदांचा ज्यांनी सांभाळ केला ते संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे प्रस्तुत सेवेसाठी. कीर्तन अतिशय वेळेतर्फे आणि प्रस्तुत सेवामध्ये नामदेवराय भगवंताजवळ काही मागणं मागतात आणि ते मागणं कोणासाठी मागतात कशासाठी मागतात तर नामदेव महाराज म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तर आपला माझिया सकळा हरीच्या दासा. इथं 2 ठिकाणी 2 शब्द वेगवेगळे आले माझिया आणि दासा. परत याच्या पुढे जाऊन नामदेव महाराज म्हणतात की माझ्या दासांना अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे. कल्पनेची बाधा न लुकवणे काही माझ्या कल्पनेची बाधा होता कामा नये. कल्पनेची बाधा न लुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. परत दुसरं मागणं मागताना देवाजवळ मागणं मागताना जेव्हा षष्टी प्रत्यय देतात ही संत मंडळी सुखी होण्यासाठी मी तुमच्या जवळ मागतो. परंतु हे सर्व करत असताना सुद्धा एक धोक्याची सूचना देतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा. परत इथं माझिया आणि दास इथं 2 ठिकाणी माझिया शब्द आणि 2 ठिकाणी दास हा शब्द अभंगामध्ये आले. नामामुळे तया असावे कल्याण. त्यांचं कल्याण साधलं गेलं पाहिजे. परंतु ते कोणाचं कल्याण साधलं गेलं पाहिजे ज्या मुखी निधान पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. खरं म्हटलं म्हणजे ज्यांचं वय 75 वर्ष आहे त्यांच्या कीर्तनाला कमीत कमी 85 वर्षाचा कीर्तनकार पाहिजे तर आशीर्वाद देतोय. माधवदादा सोनवणेंबद्दल तर मला बोलायचं आहेच, परंतु त्यांच्या 75व्या निमित्ताने हा अमृत महोत्सवी कार्यक्रम माझ्या वाट्याला आला हे मी माझं भाग्य समजतो. दादा सर्वात मोठी दक्षिणा तुम्ही मला दिली की मला बऱ्याच दिवसापासून सिडकोचे वारकरी भेटत नव्हते. कदाचित काय सांगू माहीत नाही, पण आज सगळे एका ठिकाणी भेटतात. तसे एक जण भेटतात पण ग्रुपने काही कधी भेटत नाही. फकीर गायक वादक एकदम सुंदर आहे.
कोणाचं नाव घ्यावं हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. इथं महत्वाची माणसं कीर्तनकार आहेत, ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे ते सुद्धा कीर्तनकार आहेत. जवळजवळ 5-7 जण कीर्तनकार आहे, एकाहून एक बळी. कोणाचं नाव घेऊ हा मोठा प्रश्न आहे. परंतु काही नेमकी मोजकी लोक आहेत. आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख माणिकराव दादा आज या कीर्तनाला उपस्थित आहे. वयोवृद्ध आपल्यामध्ये ज्ञानवृद्ध उत्तमरावजी चव्हाण, आमच्या संस्थेचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख, संत समितीचे कार्यवाहक आदरणीय योगानंद माऊली पवार, त्याच पद्धतीनं पांडुरंग महाराज धुंडे, राजेंद्र महाराज पुढे, बाकीच्यांची नावं मी नंतर घेतो. फकीरावांचं नाव घेतलंच आलं लक्षात. त्यांच्यात आणि माझ्यात एक सामर्थ्य आहे, साधर्म्य आहे. त्या नावाने फकीरराव आहेत, मी फकीरच आहे. विठ्ठल दशरथानंद महाराज आपल्या सुरकुत वैभव आहे, वादक, पेटी वादक. मी सगळ्या बळींचं नाव घ्यायचं विचारात होतो, परंतु मुद्दाम घेत नाही. कारण एकाहून एक बळी असं म्हटलं जातं, पण तुम्ही सगळे बळी आहात. पण तुमच्या दुर्दैवाने मी वामन आहे. काय ठरवायचं ते ठरवा, म्हणून मी नाव घेतलं. आणि वामन अवतारामध्ये बळी हा काय घातला, पाताळी घातला. म्हणून मी तुम्हाला बळी संबोधत नाही. सेवेसाठी घेतलेला अभंग हा संतांसाठी आहे, मागणीपर आहे. आणि त्या अभंगाचं निरूपण करण्याचा योग आनंद संप्रदायामधले ज्यांचे सद्गुरू आदरणीय रायते महाराज, नामदेव महाराज रायते, खडक माळेगाव, त्यांचे सद्गुरू आहे. आणि सद्गुरू मला एक वैशिष्ट्य वाटतं, माझ्या आयुष्यात असं मंदिर मला पाहायला मिळालं नाही. मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या, परंतु खडक माळेगावचं जे मंदिर आहे तिथं मधोमध दत्ताची मूर्ती आहे, बाजूला केरोबा बाबांची मूर्ती आहे, आणि त्याच्या बाजूला नामदेव महाराज राहायचे. गुरु शिष्य आणि देव या तिघांचा संबंध फक्त आणि फक्त कुठे पाहायला मिळतो, तर तो खडक माळेगावला पाहायला मिळतो. विठ्ठल आणि विशेष साधन सांगू का, मी आनंद आखाड्याचाच महंत आहे. आनंद संप्रदाय हा साधकांना घडवणारा संप्रदाय, आणि वैष्णव वारकरी संप्रदाय हा जडमुळांचा उद्धार करणारा संप्रदाय. साधक जर बनायचं असेल तर आनंद संप्रदाय वापर, साधना करायची असेल. आज माझ्यावरती मोठे म्हणजे आमच्या माधव दादांवरती मोठे उपकार आहे. गुरुवारच्या दिवशी एवढी सगळी मंडळी येत असताना योगानंद माऊली येत आहे. ते योगामध्ये सुद्धा साधना पाहतात. खरं म्हटलं म्हणजे साधनेचा विचार करत असताना अगोदर जो साध्याचा विचार केला तर साधना श्रेष्ठ. ज्याचं साध्य श्रेष्ठ नाही त्याची साधना श्रेष्ठ नाही. साध्य आणि साधन, आम्ही साधनेत गुरफटलो. काळी दोन आहे का, पक्वात बरोबर लागलाय. टाळ घेताना सुद्धा आम्ही
काळ्या दोनचे आहेत का? साधने का टपले? परंतु ज्यावेळेस तुम्ही साध्य ठरवा त्यावेळेस त्या साध्याच्या बरोबर तुमची साधना सुद्धा श्रेष्ठ होईल. पण साध्य जर श्रेष्ठ नसलं तर साधना श्रेष्ठ होऊ शकत नाही. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. जेवढं प्रभात आली, जेवढं ज्याचं साध्य श्रेष्ठ नाही त्याचं साधन सुद्धा. साधे ते साधे करी आम्ही साधनात गुरफटलो म्हणून संतांना असं सांगावं लागलं की साधू सुद्धा साधनात गुरफटला, कीर्तनकार कीर्तनात गुरफटला, गायक गायनात गुरफटला, वादक वादकात गुरफटला. तो पुढे सरकलाच नाही. तो सरकला नाही. आणि ज्याला परमात्मा जवळ करण्यासाठी ज्याला सद्गुरू भेटले त्याला साधन सुद्धा श्रेष्ठ भेटले. मला असं चांगलं आठवतं, माझं पहिलं कीर्तन सप्तशृंगी मंदिरावरती दोनच गायक होते, एक वाल्मिक आणि राजा. आता ते मोठे महाराज आहेत, पण आता ते माझे पोरं असल्यामुळे त्या कीर्तनामध्ये जर गुरफटलो असतो तर आयुष्याचं सार्थक झालं नसतं. सार्थक करण्यासाठी सद्गुरू असावे लागतात. मला आज माझ्या सद्गुरूंची आठवण येते महाराज, परमपूज्य दुंडा महाराजांची. मी दुंडा महाराज देवगुरुदारांचा शिष्य आहे, त्यांची आठवण येते. दादांचं कार्य मी 88 सालापासून पाहतो. धनंजय बिल्डिंग मध्ये होणारा हरिपाठ, मला एक मोठा प्रश्न उत्तम, ती कंपनी तुमची ऐकली नोकरी आजही माझ्या अंगावरती काटा कापरिया. कारण मी असं ऐकून होतो तिथं साहेबाला गपचूप करून बाटल्या घेऊन बसणारे सुद्धा लोक होते, पत्ते कुठं बसणारे लोक होते तुमच्या कंपनीमध्ये. मी 88 साली तिथं साकूरला राहतो, त्याच्यामुळे मला चांगलं माहिती. पण त्या टापरिया टूलचं जिथं रावण म्हणून काम करणारी माणसं होती त्याच्यामध्ये मात्र रामाचे विभीषण असणारे माधव दादा, उत्तमराव, मला असं वाटतं अण्णा महाराज आहे, एकनाथ महाराज महाजन, अहो ही चिखलात हो पाडवकर महाराज,
त्यांना मी घाबरतो. कारण बारवकर शब्द कशावरती माहिती का? जे सगळे गावचे लोक बारव वरती, बारव म्हणजे का? विहीर, त्या विहिरीवरती पाणी प्यायला जातात. ही सगळी मंडळी चिखलातनं कमळ उगवलं आणि सिडकोतला सर्वात मोठा परमार्थ या मंडळीने साजरा केला. विठ्ठल याला कारण का? सद्गुरु श्रेष्ठ होते आणि दादांच्या आयुष्यात एवढं मोठं भाग्य आलं, एवढं मोठं भाग्य आलं. सद्गुरूंच्या नंतर, सद्गुरूंच्या निर्माणानंतर आनंद संप्रदायाचे चित्रनाथ महाराजांचा बोध आणि त्यांना संपर्क झाला आणि त्यांचा सेवा करण्याचा योग आला. त्या दिवसापासून सोपान काकाचं माझ्याकडे कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला आलो होतो. सावतानगरला बोलवतो बरोबर आहे. त्यावेळेस दादांचे धावपळ करत आले. या सगळ्या गोष्टी आयुष्यात साधनेमध्ये गुरफटण्यापेक्षा आता काही काही माझ्यासारखे लोकांना सांगतात की मीच देव, मीच देव. देव होऊ घालणारे खूप आहे, देव होणारे खूप आहे, महाराज बनणारे खूप आहे, पण साधना करून समाजाला घडवणाऱ्यांची मात्र फार कमतरता आहे. आणि ती कमतरता या भजनी मंडळाच्या रूपानं भरून काढली गेली. हे आपल्या सिडकोचं भाग्य आहे. कदाचित सिडकोमध्ये असं झालं असतं, गुंडगिरी वाढली असते. नाशिक मध्ये एवढा मोठा परमार्थ असताना सुद्धा, मी मुद्दाम बोलतोय, एवढा मोठा परमार्थ दादा असताना सुद्धा, पण सिडको सारखा आणि जेलरोड सारखा परमार्थ कुठंच पाहिला विठ्ठल. मच्छिंद्रनाथ महाराजांची सेवा करण्याचा, त्यांचं चिंतन करून, गुरुचं चिंतन करून दुसऱ्या गुरुमध्ये गुरु पाहण्याचा योग आहे. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केलेत ना, पण आध्यात्मिक गुरु, पण तारक गुरु फक्त एकच असतो. बाकीचे मात्र शिकवण्यापुरते असतात. त्यांचं स्वरूप दुसऱ्या गुरुमध्ये पाहिजे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की गुरु सुद्धा बदलायला लोक चुकत नाही. ज्यांनी गुरु बदलले ना महाराज, त्यांनी बाप बदलले. ते जरा माफी मागून बोलतोय. आम्हीच सांगायला सुरुवात झाली आहे दादा की आमच्याकडनं माळ घ्या, आमचा गुरुमंत्र घ्या. त्याचा परिणाम समाजामध्ये चुकीचा होतोय आणि परिणाम गुरु पण तरुण जात नाही आणि शिष्य पण तरुण जात नाही. आज गुरुवार आहे म्हणून मग परमार्थ करत असताना महाराज इथं प्रसायदान मागतात. कोणासाठी मागतात? ज्ञानेश्वर माऊलींनी मागणी केली, दुरितांचे तिमिरे विश्वासधर्म सुलभावो, जो ते वांछिल तो ते लाभो. त्यांनी विश्वाची भूमिका, आता विश्वात्मके विश्वाची भूमिका बजावली आणि त्यांनी मागणी. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःचा सार्थक पाहिलं, स्वतःचा परमार्थ पाहिला. हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, तुझा विचार
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे कशासाठी? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व याच्यासाठी. तुकाराम महाराजांच्या भावाने तर कमालच केली. त्यांनी तर सांगितलं की देवा मला बाकीचं काही नको, कर जोडी तो कथे काळी मला एवढे समजतं, मी जिथं कीर्तन करतोय ना तिथं तू माझ्या जवळ असला पाहिजे. तुकाराम महाराजांपेक्षा सुद्धा प्रत्येकाच्या मागणीमध्ये भिन्नता. चोखोबांनी देवाजवळ मागणं संसारिक मागणं केलं. आता हा गुणधर्म हा अभंग घ्यायचं कारण का? तर दादा तुम्ही एवढे भाग्यशाली आहात, एवढे भाग्यशाली आहात, चोखोबाच्या मागणीला तुम्ही उतरलेले आहात. कारण चोखोबा मागणं मागतात, पुत्र ईसा देगा देवा पुत्र ईसा देगा हो नाथ पण सुंदर गायक आहे, मुलगी आहे, जावाई भगवंत आहे, अजून काय पाहिजे होते? त्याचे पोरं श्रेष्ठ नाही, तो श्रेष्ठ. आता राजू खूप गायक चांगला आहे, पण माझा पोरगा आहे म्हणजे श्रेष्ठ कोण आहे? इतका लबाड आहे. एक दिवशी त्याने माझं धोतर पाहिलं आणि मला भर कीर्तनात म्हणतो की बाबा हे धोतर मला द्या. तुला सोपी गोष्ट आहे, कीर्तन संपलं का मला पडद्याच्या मागे न्यायचं, धोतर सोडून विठ्ठल. मागणं मागतायत महाराज. दादा हे सगळं मागणं तुमच्यासाठी काय भाग्यशाली आहे. नाही तर संतांचे ते आप्त नव्हती ते माऊली येतात का?
या. विठ्ठल ढला 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 विठ्ठल. मला आठवलं म्हणून सांगतो. एकनाथ महाराज हे जगद्गुरु पदवीपर्यंत गेले, परंतु त्यांच्या पोटी येणारा पोरगा मात्र हरिपंडित हा मात्र वारकरी होऊ शकला. वैष्णव झाला पण वारकरी झाला. आणि दुर्दैवाने सांगतो तुम्हाला ही कल्पनाच नाही, माझं नाव सुद्धा हरिपंडित आहे. माझं नावच कोणाला नाही. हे मागणं दादा परमार्थ याची परीक्षा होऊ शकत नाही. कोणी गायनाचार्य नाही, कोणी मृदुंगाचार्य नाही, कोणी मृदुंगमणी नाही, कोणी गायन सम्राट नाही, कोणी कीर्तन सम्राट नाही, कोणीही ज्या पदव्या आहेत या पदव्या कोणी दिल्या हे मला माहिती. याच्या कुठे परीक्षा नाही. आता तुमच्याकडे आहे परीक्षा, पण भक्तीची मात्र महाराज परीक्षा कुठंच नाहीये. जर भक्तीची परीक्षा राहिली असती तर सगळेच्या सगळे नापास झाले असते. भक्तीची परीक्षा फक्त एकाच ठिकाणी होऊ शकते, शेवट तो भला यासाठी केला होता यासाठी केला होता ज्याला शेवट महत्वाचा आहे. मग परमार्थाचा सुद्धा शेवट मरणकाली ज्यावेळी अंतकालेच मागे अंतकाल समय ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण येतं त्यावेळेस खरा परमार्थिक समजावा. तुका म्हणे सोहा मृत्यू जर माणसाचा शेवट राहिला असता तर त्याला पुन्हा जन्माला येता आलं नसतं. मृत्यू हा माणसाचा शेवट नाही, कर्माचा शेवट. ज्याची संतती श्रेष्ठ, ज्याचा शेवट श्रेष्ठ, ज्याच्या परमार्थाचा शेवट सुद्धा श्रेष्ठ त्याला शेवट असं म्हटलं जातं. मृत्यू म्हणजे शेवट नाही. दादा 75व्या वर्षी तुमच्या डोळ्याने तुम्ही शिकवलेल्या महिला, तुम्ही
शिकवलेले मुलं हरिपाठात नाचताना पाहतात, याला शेवट असं म्हणतात. मग आपल्या डोळ्याने खरा परमार्थ पाहता आला पाहिजे. आपल्या डोळ्याने दुःखाची सुद्धा चावून आपल्याला लागता कामा नये. हसत हसत भगवंताला हे जीवन समर्पित करावं. आणि ते हास्य कुठे? मला जर कोणी विचारलं स्वर्ग कुठे आहे, तर कोणी बोलू नका बरं मध्ये. स्वर्ग कुठे आहे तर दादा तुम्हाला मी सांगतो, स्वर्ग कुठे असा जर प्रश्न जर तुम्हाला पाहायचा असेल तर शेवट कोणीच कोणाच्या डोळे उघडे असतात, ते सुद्धा लोक झाकून टाकतात, तो पाहता येत नाही. हा जो समाज तुमच्यासाठी प्रेमाने आला आहे, हाच खरा स्वर्ग आहे. मला विठ्ठल आणि ज्याच्या परमार्थाचे धिंडवले, नीट लक्षात करा बरं का, मी एक सांगतो, ज्याच्या परमार्थाचे धिंडवले स्वतःच्या डोळ्याने पाहायचं, हे ज्या वेळेस संचितात येतं, त्याच्या इतका मोठा नरक सुद्धा कोणताच नाही. विठ्ठल म्हणजे संत आहे, पण नामदेव महाराजांच्या मनात एक पाल सुचली. नामदेव महाराज विचार करतात की सगळ्या संतांना अकल्प आयुष्य प्राप्त झालं पाहिजे, सकल संतांना जे जे इच्छिलं ते मिळावलं पाहिजे. पण ते संत ओळखायचे, तो साधू ओळखायचा कुठे, हा मोठा प्रश्न आहे. साधू आज माझ्यासारखे पांढरे स्वच्छ कपडे घालून, नवे नवे भगवे वस्त्र धारण करून, नवे नवे नाटक करणारे साधू सुद्धा समाजात आहेत. मग महाराजांचं त्या लक्ष त्या साधूंकडे गेलं. महाराजांनी विचार केला की साधू कसा काय ओळखायचा. महाराजांनी विचार केला की जो साधू आहे तो सध्या संधी साधू होतो. माफी बर तो उठला, तो संधी साधूचं वृत्तीदान. आणि त्या साधूंकडे महाराजांचं लक्ष गेलं. माझ्या आयुष्यात असे सुद्धा वारकरी मी पाहिलेले आहे की जेवण झाल्यानंतर तुळशीत हात धुणारे लोक पाहिले. त्याला वैष्णव असं म्हणतात. पंक्तीसाठी जय हरी विठ्ठल व्हायचे हात पडून जाणारे लोक पाहिलेले. आता मी काही तुम्हाला 9 वाजेशिवाय सोडत नाही, घाबरू नका, वेळेवरती सोड. त्या साधूंकडे लक्ष गेलं, त्या संधी साधूंकडे लक्ष गेलं आणि त्यांची ही वृत्ती लक्षात घेतली. म्हणून महाराज प्रमाण देतात. महाराज अंश कंस ध्यान बोल
ऐसे कैसे झाले भूल कर्म करून मांडीचा अंगाला उडिया राग अंगाला उडिया राग कसा काय साधू मोठा प्रश्न आहे मला. जो गुरु आहे त्याने शिष्य करायचं ठरवलं, पण शिष्याने मात्र गुरुवरतीच गुरु गुरु केलं. कुठला परमार्थ आहे? मी तर सांगेन संसार हा जर पाहिजे असेल तर झाला, नुसता संसारात संसार नाही, परमार्थात सुद्धा संसारच दिसतो. हे दुर्दैव आहे. मग महाराजांनी विचार केला की ज्यांनी कपडे घातले, ज्यांनी अंगाला राख फासली आहे, ते सुद्धा डोळे झाकून पाप करताना दिसत आहेत. मग त्यांच्याबद्दल विचार करण्यापेक्षा मग नामदेव महाराज विचार करून चौथ्या चरणात सांगतात की साधू खरा कुठे ओळखायचा. तो महाराज चौथ्या चरणात नामदेव महाराज विचार करतात की खऱ्या साधूची ओळख कुठे. खऱ्या साधूची ओळख असा ध्यान लावून बसला म्हणजे तो साधू नाही. थोडस माफी मागून बोलतो, काय मला काय कुठे कीर्तन करायला जायचं नाही, रगड श्रीमंत आहे, मला कुठल्या पैशाची अपेक्षा नाही. पण दादा खऱ्या साधूची ओळख कुठे? किती कीर्तन केलेत म्हणजे साधू झाला, किती मठ बांधले म्हणजे साधू झाला, किती मंदिर बांधले म्हणजे साधू झाला, किती लाख शिष्य केले म्हणजे साधू झाला. नामदेव महाराजांनी या सर्वांवरती फुली मारली. मी अशा साधूचं, अशा भक्त्याचं कल्याण साधे, अशा भक्ताचं कल्याण साधे ज्या मुखी निधान. दादा एक सांगतो आजच्या कीर्तनात, मी तुमचा दास आहे, नीट लक्षात करा. ज्या मुखी निधान वास्तविक पाहायला गेल्यानंतर ब्राह्मण लोक कोणाला नमस्कार करत नाही. कारण त्यांच्या हाताला खरूच झालेली आहे लोकांचे पैसे घेऊन घेऊन. पण नमस्कार सुद्धा कुठे करावा? दादा ज्या वंशामध्ये तुम्ही जन्माला आले
कारण मी एक तुम्हाला सांगतो, कोणी मराठा नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी वैश्य नाही, कोणी शूद्र नाही, परंतु ज्या कुलामध्ये, ज्या संतांच्या कुलामध्ये जन्माला आले ते खरं तुमची जात आहे, तोपर्यंत दुसरी जात नाही. दादा कीर्तनाला का होकार दिला याला कारण सांगू तुम्हाला. माऊली, आम्ही ब्राह्मण असून सुद्धा वंदे वाल्मिकी कोकिलम, ज्या वाल्मिकी ऋषींच्या मुखातनं, कोकिळेच्या आवाजातनं राम रक्षा बाहेर पडली, तिचं पारायण करणारे आम्ही ब्राह्मण आहोत. म्हणून तुमच्या चरणाशी उत्तम व्यास सुद्धा दासी पुत्र होते, त्यांच्या 18 पुराणाचं गायन करणारे आम्ही ब्राह्मण आहोत. वाल्मिकी ऋषींच्या मुखातनं वाल्मिकी रामायण बाहेर पडलं. केले रामायण ब्राह्मण लोकांनी नीट, आज मी महत्वाचं बोलतोय, ब्राह्मण लोकांनी ज्या शंकराला अभिषेक शिव महिम्यावरती केला, तो पुष्पदंत, शिव महिम्य निर्माण करणारा पुष्पदंत हा माळी समाजाचा होता. जो ब्रह्मा है, ज्याने वेद बोलवला, त्या वेदांचं आचरण करणारा ब्रह्माला कुळ नव्हतं, तो फक्त आणि फक्त भगवान विष्णूच्या नाभी कमलातनं जन्माला. दादा, अनंत संप्रदायाचं मूळ ब्रह्म आपल्या विष्णूच्या नाभी कमलातनं, ब्रह्माच्या चतुर्मुखातनं, चतुर्वेदीय भागवत, चतुश्लोकी भागवताच्या रूपानं आनंद संप्रदायाचं मूळ निर्माण झालं. परिणाम, पाय सुद्धा अशाचे धरावे. कोणाचे, माता महिलांना मी सांगतो बरं का, कोणाचेही पाय धरू नका बरं. पाया फार येडे आहे. तुम्ही नाही, तुम्ही फार शाणे. नको त्याला नमस्कार करतात, नको त्याला ते प्रश्न विचारतात, परिणाम आयुष्याचा घात करून बसतात. अहो, कशाचे गुरु, कशाचे ब्राह्मण? गुरु एकच, जो फक्त आणि फक्त नामस्मरण आणि साधना पोचवतो, तोच खरा गुरु विठ्ठल. शिष्य एकच तयार आहे तुम्हाला. केरोबा बाबांनी शिष्य फार कमी केले, परंतु त्यांच्या शिष्याने मात्र मालिका बनवली. शिष्यांनी मालिका, निवृत्तीनाथांनी एकच शिष्य दिले. मग त्या गुरु चिंतन करत असताना, गुरु तत्व आहे, गुरु व्यक्ती नाही. दशरथानंद स्वामी, गुरु तत्व आहे, गुरु व्यक्ती नाही. व्यक्ती नाही, गुरु हे तत्व आहे.
हे वेदांनी सांगितलं. आणि मग नामदेव महाराज विचार करतात की मी ज्याला पाहावं त्याला संत म्हणावं का, त्याला मी महाराज म्हणावं का, त्याला मी जवळ करावं का, आणि त्याला भक्ताचं स्वरूप पाहावं का. अहो भक्तांचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की त्या भक्तामध्ये काय असलं पाहिजे, तो बळ असलं पाहिजे. मला माऊली भक्ताचं लक्षण सांगताना काय सांगतात, भावे विना भक्ती, भक्ती विना भोगे, भोगे विना भावे विना भक्ती, भक्ती विना भोगे, भावे विना भक्ती, भक्ती विना भोगे, भोगे विना त्या भक्ताचं बळ पाहिलं पाहिजे. मग त्या भक्ताचं बळ कुठे आहे, त्या भक्ताचं बळ जर पाहायचं असेल तर त्या भक्ताचं बळ कुठे आहे. सावता महाराज म्हणतात भक्ताचं बळ जर पाहायचं असेल ना, नामाची बळे न भिरू सर्वथा, विठ्ठल गावोनी नाचोनी, विठ्ठल गावोनी बरं का महाराज. मग विठ्ठलाचं गायन करून जो कीर्तनात देवाला नाचवू शकतो. कीर्तन म्हणजे काय हो? बोलणं म्हणजे कीर्तन आहे का? 2 तास केलं म्हणजे ते कीर्तन आहे का? तर कीर्तन काय? तर नाम संकीर्तन साधन तरी सोपे जडतील बापे, कलो नाम कलो नाम कलो नाम हरी. कलियुगामध्ये हरीचं चिंतन, पांडुरंगाचं ध्यान, आणि जे पांडुरंगाचं ध्यान करतात तर त्यांचं कल्याण व्हावं ही माझी इच्छा आहे, असं नामदेव महाराज देवाला सांगतात. कलियुगा माझी करावे कलियुगा माझी
चिंतन नामदेव महाराज करतात. अंगात देव येणाऱ्यांचं चिंतन करत नाही. उष्ट खाऊ घालणाऱ्यांचं देव चिंतन करत नाही. मी पुढे जाऊन सांगतोय कारण मला बोलण्याचा अधिकार आहे. वा काय आहे, देवांमध्ये सुद्धा प्रकार आहे. आपल्यामध्ये असतील जाऊ द्या, पण देवामध्ये सुद्धा प्रकार आहे. हिंदू धर्मात 2 देव असे, एकाला बाप नाही, एकाला आई नाही. एक बिगर बापाचा आणि एक बिगर आईचा आहे. गणपती रायाचं चिंतन केलं तर गणपतीला बापाचं काम लागलं नाही. गौरी नंदनम भजे, तो फक्त पार्वतीचा पुत्र आहे. चंदनाची उटी काढली, त्या चंदनाच्या उटीपासनं भगवंताची निर्मिती केली आणि पार्वतीनं तेज टाकलं म्हणून गणपती जन्माला आलाय. आणि ब्रह्मा इथं आईचं काम लागलं नाही. विष्णूच्या नाभी कमलातनं कमळाच्या फुलावरती भगवान ब्रह्मा जन्माला आले, आई नाही. तर आता भक्तांचे किती उदाहरण असतील. आमचे देव सुद्धा 33 कोट आहे. किती आहे? कोटी नाही बरं का, कोट. कोट म्हणजे भूत. 33 कोटी देव, कोट देव आहे. मग भक्तांचे असंख्य प्रकार आहे. पण सगळ्यात मोठा भक्त वाल्मिक ऋषी होऊन गेला. कारण मरा मरा म्हणताना सुद्धा राम राम शब्द बाहेर पडला आणि भगवंताची प्राप्ती झाली आणि रामायण तुमच्या आमच्या समोर गेलं. हे कोणाचं सामर्थ्य? हे नामस्मरणाचं. मग ज्या मुखी निदान पांडुरंग, आणि त्याचं कल्याण नामदेव महाराज सांगतात. आणि त्यांचं कल्याण सांगण्यासाठी महाराज त्यांच्याबद्दल मागणी मागतात. ते पहिल्या चरणात पांडुरंगाला निधान म्हणून ज्याचं स्मरण करतात ते माझे भक्त आहेत. आणि त्या भक्तांसाठी मला काय पाहिजे तर त्या भक्तांसाठी अकल्प आयुष्य. म्हणजे अकल्प म्हणजे अमरत्व. त्यांना अमरत्व द्या. खरं सांगू का तुम्हाला सगळ्यांना अकल्प आयुष्य. माझा फायदा सांगू त्याच्यात
तुमच्या सगळ्यांच्या 75वीला माझंच कीर्तन म्हणजे मला जायचं कामच नाही. आता बाप सोबता तुम्ही माझी किती आयुष्य मागितलं ना, अकल्प आयुष्य, अमरत्व द्या अशांना. आणि खरंच सांगतो, दशरथानंद महाराज लोकांना अमरत्वच असलं पाहिजे. कारण ते प्रत्येक जन्मामध्ये गेल्यानंतर, प्रत्येक पुढच्या जन्मात गेल्यानंतर तो देव मी फक्त ऐसे करी विठ्ठल मी अजून म्हातारा झालोच नाही. आणि लवकर देवाजवळ एकच विनंती, असंच कीर्तन करता करता देवाने बोलवून न्यावा. माझ्या दादांना काय आयुष्य लाभलं पाहिजे. दादा अजून कमीत कमी 200 हरिपाठ करणारे तयार करायचे तुम्हाला. दादांसारखा हरिपाठ नाही. दादांच्या हरिपाठात जो आनंद आहे ना, काही गायक आहेत, काही वादक आहेत, मी काही नाही म्हणत नाही, त्यांनाही माझी शरणागती आहे. परंतु स्वतःच्या समोर स्वतःचे लेकरं हरिपाठ करताना ज्यावेळेस दिसतात ना, त्यावेळेचा इतका मोठा स्वर्ग सुखाचा अनुभव कुठेच नाही. माऊली त्यांना अकल्प आयुष्य लाभलं. इथं नुसतं त्यांना आयुष्य मागितलं का, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. पुढच्या कुळाला सुद्धा कोणी बोलू नका. ज्याला जेवायला जायचं त्याने खाली जेवण चालू झाले, जेवण करून घरी जा. अजिबात बोलायचं नाही कीर्तन. कुळाला सुद्धा आयुष्य मागितलं. काय भाग्यवंत आहे, काय भाग्यशाली आत्माला सुनी. तुमच्या डोळ्याच्या देखत सुनबाई हरिपाठ करते आणि तुम्ही बाजूला बसून हरिपाठ ऐकता. तुमच्या डोळ्याच्या देखत मुलगा पखवाज वाजवतो, वारी करतो, नाट भजनातली गवळण गाते. या तुमच्या कुळाला सुद्धा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळाला. कुळाला सुद्धा आयुष्य प्राप्त हो आणि ते कुळ आयुष्यभर भगवंताची सेवा करावी. म्हणूनच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला परत त्या जन्मात या. दादा तुम्ही परत जन्माला या. सगळ्यांसाठी नाही, जे माझे आहे. नामदेव महाराज म्हणतात माझ्या हरीच्या दासांना अकल्प आयुष्य, त्यांच्या कुळाला सुद्धा अकल्प आयुष्य. माणसाचं मरण म्हणजे माणसाचं वय होऊ शकत नाही. माणसाने किती दिवस जिवंत असावं, किती दिवस जिवंत असावं, नीट लक्षात करा.
दिवस जिवंत असते. आयुष्य मी तुम्हाला सांगतोय महाराज माऊली, मी प्रमाण देऊन आयुष्य सांगतो. जोपर्यंत ज्ञानेश्वरी जिवंत आहे तोपर्यंत माऊली जिवंत आहे. जोपर्यंत गाथा जिवंत आहे तोपर्यंत तुकोबाराय जिवंत आहे. जोपर्यंत भागवत, जोपर्यंत रामायण जिवंत आहे तोपर्यंत वाल्मिकी आणि एकनाथ महाराज जिवंत आहे. त्याला आयुष्य म्हणतात. याला म्हणतात आयुष्य Man stopped to time, पण time did not stop to man. मनुष्य हा वेळेकरता थांबतो, पण वेळ मनुष्याकरता थांबत नाही. म्हणून करावी तातडी जी परमार्थाची तातडी करतात, जे परमार्थाला सर्व जीवन समर्पित करतात, पण ते करून सुद्धा ते कोण आहे? दास आहे. आम्ही दैवाचे दैवाचे फडकरीचा नाही आणि फडातल्या चालीचा आनंद एक वेगळाच असतो. दास पंढरीरायाचे, दास संतांचे, दास साधूचे. बरं, दासाला जेवढी काय किंमत आहे, जी रामाला नाही ती हनुमंताला किंमत आहे. जी कीर्तन करायला नाही ती विनेकराला किंमत आहे. एक दुर्दैव आहे. माझा एक थोडासा म्हणणं आहे, आपल्याकडे आता तो प्रकार आपण चालू करावा मागून. आपण हजारो लाखो रुपये खर्च सप्ताहावरती करतो, कीर्तनांवरती करतो, लाऊडस्पीकरवरती करतो, मंडपावरती करतो, भोजनावरती करतो, खर्च करतो. परंतु आजपासून याच्या पुढे एक लक्षात घ्यायचं, जसा कीर्तनकाराला तुम्ही हार आणतात ना, तसा उष्टाहार नारदाला देण्यापेक्षा एक स्वतंत्र हार त्याच्या पुढे आणला पाहिजे, कारण ती नारदाची मान आहे. लिहू नका आहे ती आता स्वीकारली. मी तुम्हाला दास सांगतोय,
दात झाली. कोण? जगद्गुरु तुकोबारायांची आवली दात झाली. तुकोबारायांनी दगडाचे टाळ केले, अभंग रचले. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता पाणी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता पाणी. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता पाणी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता पाणी. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. भावे डोंगरावरती थांबले, वाटेल तेवढी तपश्चर्या केली, परंतु पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना लवकर भेटायला आला नाही. तो पांडुरंग परमात्मा दास असणाऱ्या आवलीच्या डोक्यावरची भाकरी आणि पायातला काटा काढायला पांडुरंग अगोदर आला. म्हणजे दासाला देव भेटतो, मालकाला देव भेटत विठ्ठला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की माझा जो दास आहे ना, त्या दासाला हे भगवंता अकल्प आयुष्य दे बाबा. माझी या विष्णुदासा भाविकासी, त्या विष्णूच्या दासाला अकल्प आयुष्य दे, त्याच्या कुळाला दे. परंतु परत त्यांना एक धोका वाटला की कल्पनेची बाधा होईल, म्हणून मला दुसऱ्या जन्मात सांगतात कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. हे सुखिया सुखिया तू कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. हे संत सुखिया हे संत सुखिया तू कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. कल्पनेची बाधा नावागमने काळी. ही संत मंडळी सुखिया ही संत मंडळी सुखिया ही संत मंडळी सुखिया. कल्पनेची बाधा नावागमने काळी. ही संत मंडळी सुखिया ही संत मंडळी सुखिया. नामदेव महाराजांना पण आणि परंतु आठवलं. नामदेव महाराज म्हणतात सगळेच जण जर अमरत्वाला प्राप्त झाले, सगळ्यांचे गुरु अमरत्वाला गेले, तर या पृथ्वी कलावरती जागा होणार. अशी सुद्धा माझ्या कल्पना डोक्यात घेऊ नको की मी सगळ्यांसाठी मागणं मागतोय. नामदेव महाराजांनी सगळ्यांसाठी मागणं मागितलं नाही. ही संत मंडळी सुखी असो, या संतांसाठी मागणं. पण या संतांमध्ये सुद्धा आधी गणो हे माझे म्हणा होका पंडित उत्तम. तुम्ही आघुण्याला गेलेले, हा बाबा महाराज सादर कल्पना
गाडी माझाच फेटा. बरोबर. म्हणजे काय आहे, सध्या दादा तुम्ही jockey करताय. सध्याचा सगळा परमार्थ जॉकीट आणि पाकिटामध्ये गेलेला आहे. सगळा परमार्थ कल्पनेची बाधा न होणे काय. जॉकीट पाकिटात गेलं. आता ती एक येडा प्रकार सुरू झाला आहे. कीर्तनात सुद्धा जॉकीट घालून उभं राहतात, ते फेटा बांधतात, ते वरती जॉकीट कुठे असतं, काय दिसतं, काय माहिती. हे लक्षात. कीर्तनात कमीत कमी जॉकीट घालून तुम्हाला थंडीसाठी घालून, पण कीर्तनात उभं राहत असताना आपण नियम करा. एक लक्षात घ्या, माणसाने आता सध्या इलेक्शन लागलं आहे, आचारसंहिता पाळायची नाही तर ती आचरण संहिता पाळायची. महाराज विठ्ठल कल्पनेची बाधा न होवण्याकारी ही संत मंडळी सूचना. ज्याच्या मुखामध्ये निदान आहे, जे माझे सर्व संत आहेत, जे दास होऊ शकतात, त्यांच्यासाठी देवा हे मी मागणं मागतोय. एक गोड दृष्टांत देतो आणि हळूहळू 2 दृष्टांतामध्ये कीर्तनाचा समारोपाकडे जातो. पूर्वी लाईट नव्हते, आम्ही लहान होतो. लहानपणी जुन्या लोकांना माहिती, पूर्वी घरामध्ये काय होत्या, कंदील होते, चिमण्या होत्या, आणि काही बाटलीमध्ये. त्यावेळेस बाटलीचा उपयोग चांगला करत होते, आता मात्र बाटलीचा उपयोग चांगला करत होते. त्यावेळेस बाटलीच्या याला छिद्र पडायचे, एक कापडाची वाद घालायचे, कापूस नाही मिळाला त्याच्यात घासतेल होतायचे. आता घासतेल होतं बंद झालंय. रोज संध्याकाळी एक प्रयोग होता. कुठला प्रयोग होता? मी कल्पनेची बाधा तुम्हाला सांगतो. कुठला प्रयोग होता? रोज संध्याकाळी एक प्रयोग होता की काच काढायचे, आतून रांगोळी घालायची आणि ते पुसायचे राखेने, रांगोळीने. बरोबर पुसायचे. मग नंतर प्रकाश कसा पडायचा? लख. ती काजळी निघून जायची. ऐका बरं, ती काजळी निघून जायची, पण आमच्यामध्ये कल्पनेची बाधा आहे. ती काजळी अजून आमची गेली नाही. कंदील पुसायचे, काच पुसायचे, ती ज्योत कापायचे, कारण त्याला काय आलेली राहायची? काजळी. मग ज्याला ज्याला कल्पनेची बाधा आली त्याला त्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मी तो अविवेकाची काजळी योगी आहे निरंतर विठ्ठल. काजळी कुठून येते महाराज? माणसाला काजळी कुठून येते? आतून आहे. काही काही लोक वर्ण दिसायला खूप चांगले असतात, पण आतून मग काच कुठून पुसायचा आहे महाराज? काच कुठून पुसायचा आहे? आपला मेकअप कुठून चालू आहे? माऊली, आपला मेकअप कुठून चालू आहे? बाहेरून चालू आहे, वरून चालू आहे, आतून मात्र काजळी आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त
शुद्ध होणार नाही. ही कल्पनेची बाधा न हो गवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. आमचा मेकअप वरून चाललाय. महाराज, तुम्ही किती साधे दिसता. पण कल्पनेची बाधा जर आली तर आताचे मला इच्छा दिसतंय कीर्तनकार मेकअप कमी करून आलेले दिसतात. पण आता सध्या मेकअप काय झालं, वरून झालं, आतून मात्र काजळी आहे. आणि ती कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी. परत दुसरा धोका, परत दुसरा धोका नामदेव महाराजांना दिसला. आणि महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, अहंकाराचा वारा न लागो. संतांसाठीच का मागणं मागितलं? संतांसाठीच फक्त का मागितलं? मग देवासाठी मागता नाही आलं की देवा आता दृष्टी पुढे ऐसा तुझी आहे. देवा तू आता फक्त आयुष्यभर दृष्टी पुढे राहा. परंतु इथं संतांसाठीच फक्त मागणं मागितलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा हा शब्द इथं महत्वाचा आहे. राजस म्हणजे बाळ, राजस म्हणजे गोंडस मूल, राजस म्हणजे गोंडस चेहरा. ऐकावं, कारण देवाला सुद्धा काय म्हणलं, राजस सुकुमार देवाला राजस म्हणलं, पण नामदेव महाराजांनी सगळ्या हरीच्या दासांना राजस म्हणलं. यांना अहंकार येऊ देऊ नको फक्त देवा. आजचा पूर्ण परमार्थ, पूर्ण संसार आणि पूर्ण संपत्ती फक्त अहंकारात नाश पावली आहे. आयुष्यात अहंकार जे करणार नाही ते राजस आहे, ते सुकुमार आहे, ती बाळ आहे. माझी या विष्णुदासा भाविकासी. सगळ्या संतांसाठी का मागितलं?
देवासाठी कामा घेतलं नाही. एक गोड दृष्टांत देतो आणि कीर्तनाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. महाराज गीतेमध्ये 3 प्रकारचे लोक सांगितले, सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. प्रकाराचे 3 प्रकारचे लोक सांगितले. परंतु स्वामी विवेकानंदांचे आद्य गुरु रामकृष्ण परमहंस यांनी 3 नीती स्पष्ट केल्या. पहिली नीती स्पष्ट केली ती कच्छ नीती. दुसरी नीती स्पष्ट केली ती मार्जान नीती आणि तिसरी नीती स्पष्ट केली ती मर्कट नीती. 3 नीतीमध्ये विभागणी केली आहे महाराज. कच्छ नीती, कच्छ म्हणजे कासवाची नीती. कच्छ नीती देवाची नीती आहे. जोपर्यंत तुम्ही देव तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्ही सुखी आहे. हे जर कोणाला विचारायचं असेल तर त्या पंढरपूरच्या बडवे बर का, भ नाही, बडव्यांना विचार, भ नाही बर का. त्याला समजलं त्याला धन्यवाद. बडव्यांना विचार. जोपर्यंत देवाच्या जवळ होते तोपर्यंत मगरमस्त होते. रुक्मिणीच्या आईच्या पायाच्या उत्पातांना विचारा, तो उत्मात जिरून गेला. जोपर्यंत देव जवळ आहे तोपर्यंत कच्छ नीती आहे. एक तर देव समोर असावा, देव जवळ असावा किंवा देव पाठीमागे सुद्धा असावा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. कच्छ नीती. कच्छ नीती म्हणजे कोणती? कासवाची नीती. देवाच्या मंदिरात कासव समोर ठेवलेला असतो. प्रत्येक मंदिरात कासव आहे. लोकांना विचारावं कासव का ठेवलं तर ते लोक सांगतात कासवाच्या गतीनं जायचं आहे. पण तसं नाहीये. कच्छ नीती सांगते जोपर्यंत देव तुमच्या जवळ आहे, जोपर्यंत देव ची दृष्टी तुमच्यावरती आहे तोपर्यंत तुम्हाला आनंदाचा क्षण आहे. कच्छ नीती अशी सांगते. प्राणीशास्त्र, याला प्राणीशास्त्र असं ज्यांनी शिकले आहे, बायोलॉजी, झुऑलॉजी ज्यांनी केली आहे त्यांना विचारा की कच्छ नीती म्हणजे का. कासवाची पाठ वज्रापेक्षा सुद्धा कठीण असते महाराज. का कठीण असते? याला 2 दृष्टांत आहेत. 2 दृष्टांत आहेत याला. ही जी कच्छ नीती आहे ना ती नीती अशी आहे, कासवी आपल्या पिलाला दूध पाजत नाही कारण कासव हा प्राणी सस्तन प्राणी नाही. तुका मने पाये कासविते पिले मारू, कासविते पिले मारू, कासविते पिले मारू. कासवीन हा सस्तन प्राणी नाही. कासवीन फक्त त्या पिलाकडे पाहते आणि त्याच्या प्रेमाच्या दृष्टीमध्ये कासवाची पाठ वज्रापेक्षा सुद्धा कठीण होते. कासवीचे बाळ वाढे कुमार, वाढे 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 कुमार, दृष्टीने पाहते वज्रापेक्षा पाठ कठीण होते आणि त्या कासवाने मात्र आपल्या पाठीवरती एवढी उपकार केले तर पृथ्वी सुद्धा झेलून ठेवली. कच्छ होता.
कासव नीती म्हणजे देव नीती. जोपर्यंत देवाची दृष्टी तुमच्यापर्यंत आहे ना, तुमच्यावरती आहे ना, तोपर्यंत तुमचं पार बाका होणार नाही. जोपर्यंत देवाच्या जवळ तुम्ही आहेत ना, तोपर्यंत देव तुमचा सांभाळ करणार आहे. निर्वाण गोविंद असे मागे पुढे निर्वाण गोविंद, निर्वाण गोविंद असे मागे पुढे. काही कच्छ नीती ही देवाची नीती आहे. जोपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ आहात, देवाच्या समोर आहात, त्या तोपर्यंत देव तुमचा सांभाळ करणार आहे. मागे पुढे उभा राहे आली आगात निवारा. वाह. या गोविंद, आम्ही तुमच्या मतदारसंघात आहोत बरं का. उभे 2च तास राहणार आहे, नंतर माघारी आमचे. निर्वाणी गोविंद सेवा पुढे काहीच साकडे पुढे 5 मिनिटात कीर्तन बसा. गुरुजी येताना पण ते प्रमाणातच झाले. हो, प्रमाणसही झाले. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. वा. पण खरं काय झालं सांगू का गोविंद भाऊ, तुम्ही तुमच्या वागण्यात मला आजपर्यंत येऊ दिलं नाही. मी बळजबरी घुसलो. देवनीती सांगितली, दुसरी नीती सांगितली, ती मरकट नीती. काय करू महाराज, आता तुमच्यावरती थोडस मी सर्व पक्षांसाठी कीर्तन करू शकतो. कमळावाले आले का मी म्हणेल वचन ऐका कमळावती. धनुष्यवाले की हाती घेऊन जा बाण फिरवे. जाऊ द्या, एक चेष्टेचा विषय झाला. पण या व्यासपीठावर तुम्हाला यश मिळेल असा आशीर्वाद देऊन टाकतो आमच्याचा. यशस्वी व्हा. कारण माझ्या हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे मागच्या 3 वर्षात आदर्श राजकारणी म्हणून पुरस्कार दिला आहे सर तुम्हाला. मरकट नीती, मरकट नीती ही मानवाची नीती आहे. तुम्हाला माकडी माहितीये का? माकडी, मी मुद्दाम महिलांना विचारतो, माकडी कमीत कमी तुम्हाला माकडीन दिसली नसेल, पण कोणाला तरी तुम्ही माकडीन म्हणाला असा. माकडी, ती माकडी आपल्या पिलाला काय सांगते? गोविंद भाऊ, हा फार महत्वाचा विषय बरं का तुमच्यासाठी. माकडी आपल्या पिलाला काय सांगते? ए बाबा, तू मला धरून बसायचो, मी तुला धरणार. माकडी या झाडावरनं त्या झाडावरती मी उड्या मारेल. मरकट नीती, तू मला पकडून बसायचं, मी तुला पकडणार नाही. प्रत्येक आयांकडे माकडी नीती असते. जे आई त्या पिलाला सांगते, तू आई म्हणून ओळखायचं, मी तुला ओळख देणार नाही. चुकलिया माय बाळ ती मरकट नीती आहे. आणि ती मरकट नीती माकडीन सांगते, तू मला. आणि असं म्हणतात, माकडीनीचं पिल्लू जर सुटलं, ते जर खाली पडलं,
खाली पडलं तर ती समस्त माकडजात एकत्र जमते आणि त्या माकडाच्या पिलाला टोचून टोचून मारून टाकते महाराज. का? जे आता आईला धरत नाही त्यांनी लक्षात घ्या, जे आईला सांभाळत नाही त्यांनी लक्षात घ्या, ही मरकट नीती आहे. टोचून टोचून, कारण हे आमच्या जातीला शोभत नाही म्हणून मारून टाकते. ज्याला आई, त्याने आई सोडली त्याचं जिवंत राहण्याचं सुद्धा काही काम नाही. माणसाची नीती तशीच आहे महाराज. जोपर्यंत तुम्ही समाजाला धरून चालता तोपर्यंत समाज तुम्हाला डोक्यावरती धरून नसतो, आणि ज्या वेळेस तुम्ही मरकट नीतीप्रमाणे समाजाला सोडून जाता त्यावेळेस तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही. विठ्ठल ही मरकट नीती मानव जाते. तिसरी नीती सांगितली मार्जार नीती. मार्जार म्हणजे मांजर असं म्हणतात. एक मांजर रात्रीतनं 7 जागा बदलते. का? मार्जार नीती कशी आहे लक्षात? ती संतांची नीती आहे. मांजरीला 2 सुळे असतात, दात वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या उंदराला फाडून खातो, पण आपलं पिलू, लहान पिलू मात्र ती कशाच पकडते? जबड्यात पकडते. आणि त्या जबड्यातनं त्या पिलाला एवसा सुद्धा दात लागू देत नाही. संतांची नीती तीच आहे. त्यांनी अभंग आमच्यासाठी केले आणि तुम्हाला त्या अभंगाच्या जबड्यात पकडलं महाराज, जबड्यात पकडलं आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण केलं. ही संतांची नीती आहे. पण ती संतांची नीती जर अवलंबायची असेल तर कच्छ नीती म्हणजे पांडुरंगाचं निधान, पांडुरंगाचं भजन करणं हे तुमचं आद्य कर्तव्य. एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा